नमस्कार शेतकरी मित्र, आज आपण आंब्याला 10% बोर्ड पेस्ट तयार कशी करायची ती दाखवणार आहे. बघा आपण काय केलंय, मुरचूत विरघळण्यासाठी थोडंसं कोमट पाणी केले आणि 10 लिटर पाण्यात 2 किलो मुरचूत हे आपण असं विरघळून घेतो. या अशा प्रकारे आपण मुरचूत पाण्यात विरघळून घेतो. ही चुना आणि मुरचूत आम्ही एकत्र करतो, बारीक धरला. हे असं ढवळायचं, कारण चुना पडत्या क्षणी त्याची रासायनिक क्रिया होत असते, म्हणून एकदम चुना कधी वतायचा नाही. आणि 10% बोर्ड पेस्टसाठी जेवढा मुरचूत तेवढं चुना लागत असतो. नाहीतर आपल्याला 1% बोर्ड पेस्ट करायची असेल, बोर्ड करायचा असेल तर त्याला फक्त 1 किलो मुरचूताला 400 ग्रॅम चुना लागतो. पण ह्याला मात्र 1 किलोला 1 किलो चुना लागतो, म्हणजे लागतो. बघा आता ही कसा झाला कलर दाखव, आणि घट्ट झालं हे पिटल्यासारखं. बघा ही कशी क्रिया झाली. आता हा निळ्या आबाळासारखा ह्याचा कलर झालेला आहे आणि पेस्ट कशी झाली बघा. बघा किती घट होत यायला लागले, बघा झालं घट. आणि ह्याला एकदम जर ओतलं तर ते होत नाही. ह्याच्यात पाणी आणत होतं, त्यातलं पाणी होतं गरम का, थोडंसं कोमट. तर बघा मित्रांनो, बघून घ्या. बोर्ड पेस्ट म्हणजे 10% ह्याला म्हणतात बोर्ड पेस्ट. हे फुल बकेट याच्यामध्ये 20 लिटर होतं. 20 लिटरची जागा ही बकेट फुल भरायचं. आला तिकडचं पाणी का. तर आता लावताना देखील तुम्हाला कसं लावायचं ते दाखवतो. मुरचुताचं पाणी या अशा प्रकारे आपण मुरचूत विरघळून घेतो. 10 लिटर पाण्यात 2 किलो मुरचूत, लक्षात राहू द्या शेतकरी मित्रांनो. आणि 10 लिटर पाण्यात ही चुना विरघळलाय. ही चुना आणि ही मुरचूत एकत्र करायचं, टोटल 20 लिटर पाणी करायचं. तर आपण पाणी गरम कसं करायला ते बघा. आता थोडंसं कोमट पाणी केल्यानंतर ही मुरचूत विरघळलं जातंय. आणि ही अशा पद्धतीनं ही चुन्याच्या पुड्या आहेत. त्याच्यामध्ये 10% पेस्ट झाल्यानंतर ही क्लोरोपायरिफॉस ही पण त्याच्यात मिक्स करायचं. थोड्या वेळानं तुम्हाला पुढचा कार्यक्रम दाखवतो. बघा अशा पद्धतीनं आपण बोर्ड पेस्ट वरी फांदीपर्यंत लावून घेतो. म्हणजे ही जी उपचार आहे तो आंब्यावरील डिंक्यासाठी. ह्याच्यावर आपण क्लोरोपायरिफॉस सुद्धा मिक्स केलेला आहे. याच्या अगोदर आपल्याला मोनोक्रोटोफॉस ची शिफारस होती. बोर्ड मिश्रणमध्ये मोनोक्रोटोफॉसची शिफारस होती कृषी विद्यापीठाची. पण आता क्लोरोपायरिफॉस सुद्धा मिक्स होत आहे. बघा अशा पद्धतीनं ही बोर्ड पेस्ट अशी लावायला चालू आहे. म्हणजे ही डिंक येतो त्याच्यासाठी बोर्ड पेस्ट लावणं गरजेचं आहे. आणि कशी लावली बघा, फांद्यासुद्धा आपण रंगवलेल्या आहेत, बघताय तुम्ही. बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं बोर्ड पेस्ट लावायला चालू आहे.
तर मित्रांनो, आजचा विषय एवढाच होता. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असले तर माझा नंबर आहे 96 23 25 38 73 धाराशिव.